हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम, सुरेख सम, ब्युटिफुल सम आहे बरं का. आणि हे आहे धडा आहे मेन्सुरेशन. हे आपल्या टेक्स्टबुक मधलं नाहीये, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सम आहे. ओके, पहिल्यांदा हे सम वाचून घेऊया, समजून घेऊया काय दिलंय या सम मध्ये. इकडे सांगितलंय कॉइन्स वर मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड क्युबॉइडल ब्लॉक of metal with dimension 16 into 11 into 10 in centimeter. How many coins of thickness 2 millimeter and diameter 2 centimeter can be made? आणि व्हॅल्यू दिले आहे पायचं 22/7. ओके, आपण एकदा हे सम वाचलं, काहीतरी समजलं ना आपल्याला. ओके, क्युबॉइडल ब्लॉक आहे, काहीतरी समजलं ना आपल्याला. क्युबॉइडल ब्लॉक आहे, त्याला मेल्ट केलं, कॉइन्स बनवलं. ओके, पहिलं परत वाचूया आणि समजून घेऊया काय दिलंय. फर्स्ट सेंटेन्स बघा काय. कॉइन्स वर मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड क्युबॉइडल ब्लॉक. म्हणजे एक सॉलिड क्युबॉइडल ब्लॉक आहे. चला, मेटॅलिक ब्लॉक आहे, चला घेऊया. ओहो, हे सोन्याचा ब्लॉक घेतलाय. इकडे सोन्याचं नाही सांगितलं, हे फक्त रेफरन्स साठी मी दिलंय. ओके, हे जे क्युबॉइडल ब्लॉक आहे हे मेटल आहे, कम्प्लिटली मेटल आहे, फिल्ड मेटल आहे. ओके, आणि याचं डायमेन्शन आपल्याला दिलंय 16 into 11 into 10 in सेंटीमीटर. आता डायमेन्शन म्हटलं तर क्युबॉइडल ब्लॉकचं काय असतं, लेंथ आहे, ब्रेथ आहे, हाईट आहे. आणि हे दिले 16 into 11 into 10, म्हणजे असं दिलं तर हे आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे लेंथ आहे 16 सेंटीमीटर, ब्रेथ आहे 11 सेंटीमीटर आणि हाईट आहे 10 सेंटीमीटर. हे आपल्याला दिलं आहे. तर सांगितलं काय, इकडे सांगितलंय की या मेटल ब्लॉकला आपण मेल्ट करतोय. मेल्ट करतोय म्हणजे ओके, चला हीट करूया, चला हीट करूया, चला 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 हीट केलं. हीट केलं तर काय होणार आहे, हो हे होणार आहे लिक्विड फॉर्म मध्ये, म्हणजे सॉलिड टू लिक्विड केलं. ओके, आता या लिक्विड मेटल पासून आपण बनवतोय कॉइन्स. तर मला हे सांगा, या मेटल ब्लॉकला मेल्ट करून आपल्याला किती मेटल मिळालं हे मी विचारलं तुम्हाला. तर तुम्ही कसं फाइंड करणार. सांगणार ओके लिक्विड फॉर्म मध्ये आले म्हणजे व्हॉल्यूम. बरोबर, म्हणजे त्या ब्लॉकचं जर तुम्ही व्हॉल्यूम फाइंड केलं तर आपल्याला हे समजणार आहे की आपल्याकडे किती मेटल आलं आहे लिक्विड फॉर्म मध्ये. म्हणजे या सम मध्ये आपण व्हॉल्यूम बद्दल डिस्कस करणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. मेल्टिंग आलं म्हणजे व्हॉल्यूम, मेल्टिंग आलं म्हणजे व्हॉल्यूम, लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यातून या हे जे लिक्विड मेटल आहे, मॉल्टन मेटल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातून आपण काय बनवलंय, काय बनवलंय, खूप सारे कॉइन्स बनवलेत. ओके, खूप सारे कॉइन्स आहेत. किती कॉइन्स आहेत माहित नाही, तेच तर आपल्याला फाइंड करायला सांगितलं. ओके, आता आपण समजून घेऊया कॉन्सेप्ट काय. कॉन्सेप्ट काय की आपल्याकडे एक मेटॅलिक ब्लॉक आहे, त्याला मेल्ट केलं आणि त्याच्यातून आपण काय फॉर्म केलंय, कॉइन्स. किती कॉइन्स माहित नाही, तेच आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता आपण डिस्कस केलं की आपण मेल्ट करून आपल्याला किती मेटल आले ते कसं फाइंड करणार आहे, व्हॉल्यूम मध्ये. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम हे डिस्कस करायचं. तर मला सांगा, हे जे मेटल आलंय हे सगळं मेटल आपण यूज केलं आणि काय फॉर्म केलं, कॉइन्स. आणि जे कॉइन्स फॉर्म केले त्याचे डायमेन्शन दिले, म्हणजे कॉइन्स सगळे जे आहेत ना त्याचे साईज, शेप सगळं सेम आहे, एकच आहे. ओके, म्हणजे जेवढे कॉइन्स बनले त्याच्यामध्ये हे पूर्ण मेटल यूज झालं की नाही. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ मेटल जे होतं इकडे बॉर्डर ब्लॉक मध्ये, ते व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम ऑफ सगळे कॉइन्स जे आहेत त्यांचं व्हॉल्यूम सेम असणार ना. व्हेरी गुड, हेच होतं कॉन्सेप्ट. म्हणजे आपल्याला काय समजलं, व्हॉल्यूम ऑफ ऑल द कॉइन्स आणि व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड हे सेमच आहे. आता मी तुम्हाला विचारतो की व्हॉल्यूम ऑफ ऑल द कॉइन्स हे म्हणजे काय, काय समजते याच्यातून. ओके, किती कॉइन्स आहेत आपल्याकडे ते माहित नाही, ते आपल्याला फाइंड करायचं. 50 असेल, 100 असेल, 1000 असेल, ते माहित नाही आपल्याला किती आहे. पण जेवढे पण कॉइन्स आहेत त्यांचं सगळ्यांचं व्हॉल्यूम कसं मिळणार आहे. सगळे कॉइन्स एका साईजचे आहेत, एका शेपचे आहेत ना. म्हणजे एका कॉइनचं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉइन्स केलं तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ ऑल कॉइन्स भेटणार. ओ व्हेरी गुड, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑल कॉइन्स म्हणजे काय, नंबर ऑफ कॉइन्स इनटू काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ वन कॉइन, व्हॉल्यूम ऑफ इच कॉइन. हे केलं तर व्हॉल्यूम ऑफ ऑल द कॉइन्स आपल्याला मिळणार आहे. आणि ते कशाला इक्वल आहे, व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. व्हेरी गुड. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, आपल्याला शोधायचं नंबर ऑफ कॉइन्स.
तर मला सांगा नंबर ऑफ कॉइन्स कसं मिळणार आहे. तुम्ही सांगा नंबर ऑफ कॉइन्सला तिकडे सेव्हूया लेफ्ट हँड साईडला, आणि हे जे व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये आणूया. म्हणजे न्यूमरेटरला काय असेल, व्हॉल्यूम ऑफ द डिनॉमिनेटरला काय असेल, व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. म्हणजे झालं ना कॉन्सेप्ट, आता डिस्कस झालं ना. म्हणजे आपल्याला माहित आहे नंबर ऑफ कॉइन्स कसं मिळणार आहे. नंबर ऑफ कॉइन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड जे आहे त्याला डिवाइड करावं लागेल. कशापासून, व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. हे होतं कॉन्सेप्ट. आणि सोप्या भाषेत समजलं तर काय म्हणजे, कोणत्याही सम मध्ये समजा एक मोठं ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यातून आपण छोटे 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 सेम ऑब्जेक्ट बनवतोय, म्हणजे सेम साईजचे ऑब्जेक्ट बनवतोय. तर आणि ते नंबर ऑफ ऑब्जेक्ट जे छोटे ऑब्जेक्ट आहेत जर ते फाइंड करायचंय, नंबर ऑफ छोटे ऑब्जेक्ट जर फाइंड करायचंय, कसं मिळतंय तर लक्षात ठेवायचं. तिकडे मेल्ट केले म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे अगोदर सम बघून समजायचं की आपण एरिया युज करणार आहोत की व्हॉल्यूम. इकडे व्हॉल्यूम होतं, म्हणजे न्यूमरेटरला पण व्हॉल्यूम आणि डिनॉमिनेटरला व्हॉल्यूम. म्हणजे नंबर फाइंड करायचंय स्मॉलर ऑब्जेक्टचे, कसं फाइंड करायचं, नेहमी डिवाइड करायचं. आणि न्यूमरेटरला येणार आहे मोठं ऑब्जेक्ट आणि डिनॉमिनेटरला येणार आहे छोटं ऑब्जेक्ट. बघा व्हॉल्यूम व्हॉल्यूम आलं. ओके, व्हॉल्यूम आहे म्हणजे न्यूमरेटरला पण व्हॉल्यूम, डिनॉमिनेटरला पण व्हॉल्यूम. आणि न्यूमरेटरला येणार मोठं ऑब्जेक्ट त्याच्यापासून आपण बनवलंय ते आहे क्युबॉइड, आणि डिनॉमिनेटरला येणार आहे छोटं ऑब्जेक्ट जे बनवलं आहे, छोटं ऑब्जेक्ट जे बनवलं ते येणार आहे. म्हणजे आलं. म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स कसे येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द बिगर ऑब्जेक्ट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. हे आपल्याला समजलं, आता फक्त सोडवायचंय. ओके, आता कॉइन्स बद्दल काय दिलंय, कॉइन्स बद्दल आपल्याला दिलंय की डायमीटर दिलंय 2 सेंटीमीटर, आणि हाईट म्हणजे थिकनेस दिले ना, थिकनेस ते आपल्याला दिले 2 मिलीमीटर. ओके, थिकनेस म्हणजे हाईट झालं ना, कारण जे कॉइन आहे ते सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे. थिकनेस म्हणजे हाईट, ते हाईट दिलंय 2 मिलीमीटर. पण तुम्ही बोलणार सगळं काय इकडे युनिट्स आहे सेंटीमीटर मध्ये, फक्त हे मिलीमीटर मध्ये, म्हणजे या मिलीमीटरला आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, ते लक्षात ठेवायचं. ओके, व्हेरी गुड. चला आता पहिल्यांदा डायमेन्शन लिहून घेऊया. पहिलं ऑब्जेक्ट काय आहे, क्युबॉइड. काय ते क्युबॉइडल ब्लॉक ना, म्हणजे लिहूया. फॉर द क्युबॉइडल ब्लॉक आपल्याला काय दिलं, लेंथ दिलंय. लेंथला लिहायचं ब्रॅकेट मध्ये स्मॉल एल. किती दिलाय, 16 सेंटीमीटर लिहूया. ब्रेथ दिला आहे स्मॉल बी, लिहा त्याला डिनोट करूया, आणि ते दिलं आहे 11 सेंटीमीटर. आणि हाईट म्हणजे आपण लिहिणार आहोत स्मॉल एच, हे दिलाय 10 सेंटीमीटर. म्हणजे याचे डायमेन्शन आपण लिहून घेतले. आता कॉइन, सिलेंड्रिकल कॉइन आहे म्हणजे लिहूया तिकडे फॉर द सिलेंड्रिकल कॉइन. काय दिले आपल्याला सिलेंड्रिकल कॉइन बद्दल, आपल्याला पहिलं दिलंय थिकनेस. थिकनेस म्हणजे सिलेंडरचं हाईट, म्हणजे काय लिहायचं, हाईट. पण हाईट तिकडे एच लिहू शकतो का, नाही, कारण हाईट ऑलरेडी क्युबॉइड साठी आपण एच घेतलंय, म्हणजे इकडे H1 लिहायचं, हे लक्षात ठेवायचं, नाहीतर हे रॉंग आहे. ओके, किती दिले, 2 मिलीमीटर. पण आपल्याला माहित आहे ते मिलीमीटरला आपल्याला कन्वर्ट करायचंय सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये आपल्याला माहित आहे ना रिलेशन काय, ते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. व्हेरी गुड. आता मिलीमीटरला आपण सेंटीमीटर मध्ये लिहिणार आहोत, म्हणजे छोट्या युनिटला मोठ्या युनिट मध्ये लिहायचंय, म्हणजे डिवाइड करायचं. म्हणजे याला डिवाइड करायचं 2/10. चला डिवाइड करा. आता तुम्ही सांगणार कॅन्सल होणार ना, 2 1 2 5 नाही, डिनॉमिनेटर मध्ये 10 आलं म्हणजे चांगलं आहे ना डिव्हिजन साठी, त्याला तसंच ठेवा. आता कॅन्सलेशन करायचं नाही, आणि आलं 2/10 सेंटीमीटर. अजून काय दिलं आपल्याला, डायमीटर दिले, आणि डायमीटर दिले आपल्याला 2 सेंटीमीटर. डायमीटर दिले म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, रेडियस, आणि रेडियसला आपण आर घेऊ शकतो. पण तुम्ही सांगणार H1 घेतले म्हणजे त्याला R1 घेऊया. आर ठेवलं, R1 ठेवलं, काही पण ठेवलं तर चालतं. ओके, आणि ते किती झाले, याचं हाफ म्हणजे 2चं हाफ म्हणजे 2/2, ते किती येणार आहे, 1 सेंटीमीटर. व्हेरी गुड. म्हणजे आता डायमेन्शन लिहून झालेत. आता फाईन करायचंय काय, नंबर ऑफ कॉइन. म्हणजे हे लिहून घ्या, नंबर ऑफ कॉइन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड म्हटलं तर आपल्याला माहित आहे क्युबॉइडचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे L इंटू बी इंटू एच, हे येणार न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटरला आहे व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन. कॉइन आहे सिलेंडर, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. त्याचं फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर एच. पण इकडे कॉइन साठी आपण आर घेतलंय R1 आणि एच घेतलंय H1, म्हणजे तिकडे लिहायचं पाय R1 स्क्वेअर H1, हे लक्षात ठेवायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही सांगणार आता आपण सबस्टिट्यूशन करूया आणि सॉल्व्ह करूया. पण इकडे ऑलरेडी फ्रॅक्शन आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा ना पाय आहे, पायचं व्हॅल्यू 22 अपॉन 7, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन येते.
मी नेहमी सांगितलंय, फ्रॅक्शन मध्ये जर फ्रॅक्शन आलं तर काय करायचं असतं आपल्याला माहित आहे, त्याला नेहमी हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं. आणि हे खूप काही मी सांगितलंय अगोदरच्या व्हिडिओमध्ये. अगोदरचे व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. ओके, आता हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये म्हणजे पहिलं न्यूमरेटर लिहायचं, L इंटू बी इंटू एच म्हणजे 16 इंटू 11 इंटू 10 लिहा, ते झालं न्यूमरेटर. अपॉन म्हणजे बाजूला लिहायचं डिव्हिजन साइन आणि डिनॉमिनेटरला ब्रॅकेट मध्ये लिहा काय ते पाय. पायचं व्हॅल्यू किती 22/7 इंटू R1 स्क्वेअर. R1 किती आहे 1, 1चं स्क्वेअर म्हणजे 1 इंटू 1 लिहा तिकडे, इंटू H1 ते किती आहे 2/10. व्हेरी गुड. आता काय येणार आहे 16 इंटू 11 इंटू 10 लिहिलं, डिवायडेड बाय, आता ब्रॅकेट मध्ये काय सिम्प्लिफाय, ओके तुम्ही सांगा 1 इंटू 1 तर 1 आहे, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे 22/7 इंटू 2/10. आता पुढे 16 इंटू 11 इंटू 10 लिहिलं. डिव्हिजनला आता आपण लिहिणार आहोत मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये, म्हणजे जे काही या ब्रॅकेट मध्ये आहे त्याचं रेसिप्रोकल होणार आहे, म्हणजे 7 इंटू 10 न्यूमरेटरला येणार आहे, डिनॉमिनेटरला येणार आहे 22 इंटू 2. चला आता कॅन्सलेशन करू शकतो का, बघा बघा बघा, चला चला चला. तुम्ही सांगणार हो सोपं आहे, 11 1 11 2 अजून तुम्ही सांगणार हो कॅन्सल होते ना, 2 1 2 8 व्हेरी गुड, अजून कॅन्सल होत आहे. ओके, तुम्ही सांगताय हो 2 1 2 4 म्हणजे उरलं काय 4 इंटू 7 राहिलंय 28, 10 इंटू 10 राहिलंय 100 म्हणजे आलं आहे 28 इंटू 100 आणि ते आहे 2800. म्हणजे त्या लोकांनी विचारलेलं किती कॉइन्स आपण बनवू शकतो, म्हणजे आलं ना उत्तर 2800 कॉइन्स कॅन बी मेड. आणि समजायला पण, समजलं की नाही, ते कॉन्सेप्ट जे स्टार्टला आपण डिस्कस केलं ना, नंबर ऑफ कॉइन्स कसं आलं ते इम्पॉर्टंट होतं, ते समजून घ्यायचं. ते समजलं म्हणजे कसंही सम तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही सम आले तर तुम्ही सोडवू शकता ना. आलं ना कॉन्फिडन्स तुम्हाला आले, पण स्वतःहून सॉल्व्ह करा म्हणजे कॉन्फिडन्स वाढेल. तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे ना कॉन्फिडन्स, त्यामुळे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला तर आवडलंच आहे, समजलंच आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलंय ना, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत